डोनाल्ड ट्रम्प यांनी डिक्लेअर केलेलंच होतं की कालची रात्र ही इराणसाठी काळ रात्र असणार होती, पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही. अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये सीज फायर म्हणजे शस्त्रसंधी झालेली आहे. दोन्ही देशांनी ठरवले की पुढच्या 2 आठवड्यांसाठी हे युद्ध थांबवायचं आणि या मधल्या काळामध्ये 10 एप्रिल नंतर या दोन्ही देशांच्या मध्ये चर्चेला सुरुवात होईल. काल रात्री या युद्धाची जी काही डेडलाईन दिलेली होती की पॉवर प्लांट्सवर हल्ले वगैरे करणार, या डेडलाईनच्या थोडाच वेळ अगोदर या दोन्ही देशांनी या घोषणा केल्या. मग या दोन्ही देशांनी घोषणा करेपर्यंत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट अगदी पहाटे 5च्या सुमारास वगैरे आलं. या वेळेपर्यंत नेमक्या कोणत्या घडामोडी कशा कशा घडत गेल्या, यात पाकिस्तानचा सहभाग कसा होता आणि तो महत्वाचा असला तरी पाकिस्तानची कशी एक मजा झाली. म्हणजे पाकिस्ताननं खरोखर हे सीज फायर घडवून आणलं की पाकिस्तानला काय बोलायचं कसं बोलायचं हे ट्रम्प यांनी ठरवून दिलेलं होतं. कारण ट्रम्प हे अगोदरच घाबरलेले असतील कदाचित, कारण ते असं काहीतरी बोलून गेले होते की प्रत्यक्षात त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं, एक्झिक्यूट करणं हे त्यांच्यासाठी देखील अवघड झालेलं होतं किंवा होणार होतं. त्यामुळे नेमकं काय काय घडलं, कसं कसं घडलं, हे सीज फायर पर्यंत हे दोन्ही देश कसे पोचले, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. कालच्या घटनेच्या अगोदर 6 एप्रिलला इराणनं अमेरिकेला एक 10 पॉइंट प्लॅन पाठवलेला होता. म्हणजे आपल्या 10 डिमांड्स जर पूर्ण झाल्या तर आम्ही सीज फायरसाठी म्हणजे शस्त्रसंधीसाठी तयार आहोत असं इराणनं सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इराणवरती होणारे सगळे हल्ले तत्काळ थांबले पाहिजेत. याच्याशिवाय त्यांनी सांगितलं होतं की जे काही सँक्शन्स इराणवर लागलेले आहेत तेही थांबले पाहिजेत, लेबनॉनवरती चाललेले हल्ले थांबले पाहिजेत वगैरे वगैरे. या 10 पॉइंट्स नंतर देखील हे युद्ध कंटिन्यू चालू होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं की आज रात्री इराणची सिव्हिलायझेशन म्हणजे संपूर्ण संस्कृती आम्ही नष्ट करून टाकू वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात काल रात्री 1 ते 1:30च्या सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक ट्विट केलं. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये डिप्लोमॅटिक एफर्ट्स म्हणजे चर्चेतून बोलणी करून हे युद्ध थांबवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. मी दोन्ही देशांना रिक्वेस्ट करतो, त्यातल्या त्यात विशेषतः रिक्वेस्ट करतो डोनाल्ड ट्रम्प यांना की त्यांनी जे काही हल्ले इराणवर करायचे आहेत त्याची मुदत पुढच्या काही काळासाठी वाढवावी, जेणेकरून या चर्चेला आपल्याला स्थान देता येईल. त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्याच ट्विटमध्ये इराणला देखील रिक्वेस्ट केली की तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी ओपन करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या काळात बोलणी करता येईल आणि त्यासाठी एक थोडा काळासाठीचा एक सीज फायर करता येईल. पुढच्या काही तासामध्ये मग चक्र फिरायला लागली आणि जसे काही ही चक्र फिरायची ती अगोदरच ठरवली होती अशा पद्धतीचे काही ट्विट केले गेले, अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या. यानंतर म्हणजे नक्की काय झालं आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कशी गोची झाली मी ते पुढे सांगणार आहे, पण त्या अगोदर सांगतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय, ट्रम्प काय म्हणाले. तर ट्रम्प यांनी साधारण 5 वाजता पहाटे 5 वाजता भारतीय वेळेप्रमाणे एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी बोललो आणि मी ठरवलंय की जे काही आता डिस्ट्रक्शन करायचं होतं, नुकसान करायचं होतं ते थांबवायचं आणि माझ्या ज्या काही फोर्सेस आहेत अमेरिकेच्या त्यांना मी थांबवायला सांगितलेलं आहे. यानंतर त्यांनी सांगितलं की इराणनं देखील कंप्लीट आणि इमिजिएट सीज फायरसाठी तयारी दाखवलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढच्या 2 आठवड्यांसाठी या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी होईल. त्यांनी असंही सांगितलं की सब्जेक्ट टू म्हणजे हे कधी होईल, जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी पुढच्या 2 आठवड्यांसाठी ओपन केली पाहिजे. 10 एप्रिल पासून चर्चेची सुरुवात होईल आणि पुढे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये हे सांगायला ते विसरले नाहीत की हे युद्ध आम्ही ऑलरेडी जिंकलेलं आहे. म्हणजे आम्ही जे काही आमचे मिलिटरी अचिव्हमेंट्स आहेत त्या ऑलरेडी केलेल्या आहेत, जे काही ठरवलेलं होतं ते आम्हाला सगळं मिळालेलं आहे. त्यामुळे आता काही थांबायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जो काही 10 पॉइंट्सचा प्लॅन इराणनं आम्हाला पाठवलाय तो वर्केबल आहे, म्हणजे त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो आणि अंतिम निर्णयाप्रत येऊ शकतो. पण तोपर्यंत हे युद्ध थांबवायला हरकत नाही, पण इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केलं पाहिजे. त्यानंतर लगेचच मग इराणचे फॉरेन मिनिस्टर अब्बास अरागची यांचं देखील ट्विट आलं पुढच्या काही अर्ध्या तासात वगैरे आणि त्यांनी देखील सांगितलं की आम्ही 10 पॉइंट्सचा एक प्लॅन पाठवलेला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील आम्हाला 15 पॉइंट्सचा काही प्लॅन पाठवलेला होता. यामध्ये सध्या चर्चा चालू आहेत आणि हे डिस्कशन होऊ शकतं. 10 तारखेला ऍक्च्युअली पहिल्यांदा या युद्धाच्या काळात प्रत्यक्ष समोरासमोर बसून इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा होईल. यामध्ये इस्रायल असेल का नाही अजून सांगितलेलं नाही, पण इस्रायल सुद्धा या चर्चेमध्ये असू शकतो. यामध्ये अमेरिकेच्या बाजूनं विटकॉफ असतील आणि जॅरेड कुशनर असतील असं सांगितलं जाते. इराणच्या बाजूने कदाचित अब्बास अरागची असतील आणि आणखी काही नेते असतील. पण या चर्चा प्रत्यक्ष समोरासमोर 10 एप्रिल पासून म्हणजे परवा दिवशी पासून होणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला जाईल, पण त्यासाठी अमेरिकेचे जे काही हल्ले आता सध्या इराणवर चालू आहेत ते कम्प्लिटली थांबले पाहिजेत.
पण तुम्हाला माहिती आहे की सीज फायर झाल्यानंतर पुढच्या काही तासांसाठी तरी हे हल्ले चालू असतात. तशा पद्धतीने हे हल्ले अजूनपर्यंत देखील चालू होते. म्हणजे सकाळी 7-8 वाजेपर्यंत आपल्या वेळेप्रमाणे हे हल्ले चालू होते. सीज फायर डिक्लेअर झाला असला तरी कदाचित पुढच्या 1-2 तासामध्ये हे हल्ले पूर्णपणे थांबतील. म्हणजे थोडक्यात आत्ताची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी हीच आहे की इराण आणि अमेरिकेमधलं जे युद्ध आहे ते किमान 2 आठवड्यांसाठी म्हणजे पुढच्या 14 दिवसांसाठी थांबणार आहे. त्यानंतर काय होईल ते माहिती नाही, पण असं वाटतं की या 2 देशांमध्ये जी चर्चा होईल आणि त्यानंतर हे युद्ध थांबेलच. यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची एक गंमत अशी झाली की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना रिक्वेस्ट करणारं आणि इराणला रिक्वेस्ट करणारं एक ट्विट केलेलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी जे सांगितलं होतं की युद्ध थांबवा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो वगैरे वगैरे. हे ऍक्च्युली ट्विट हे अमेरिकेनं त्यांना लिहून दिलं होतं आणि मग त्यांनी ते फक्त आपल्या ट्विटरवरती पोस्ट केलं असं सध्या दिसतंय. कारण काय, तर त्यांनी जे ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये सुरुवातीला असं लिहिलेलं होतं, ड्राफ्ट पाकिस्तान पीएम्स मेसेज ऑन एक्स, म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक्स वरती जो मेसेज टाकायचा आहे तो मेसेज असं लिहिलं होतं आणि त्याच्या खाली ते ट्विट लिहिलं होतं. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी, ज्यांना शिक्षण कमी असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी ते आहे तसं त्यांच्या ट्विटरवरती टाकलं आणि त्यामुळे जगासमोर ते एक्सपोज झाले की कदाचित त्यांचं हे ट्विट सुद्धा अमेरिकेनं लिहून दिलं असावं. कारण अमेरिकेला देखील माघार घ्यायला काहीतरी कारण पाहिजे होतं. जर कुणीच काही शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केला नसता तर कदाचित अमेरिकेला हल्ले करावे लागले असते आणि डोनाल्ड ट्रम्प हे इतिहासातले हिटलर नंतरचे 2 नंबरचे दुसरे क्रूर कर्म ठरले असते. ते त्यांना कदाचित करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या पीएम कडून एक मेसेज लिहून घेतला आणि तो ट्विटरवरती टाकला आणि पाकिस्तानच्या पीएमनं तो आहे तसा टाकला, त्यामुळे ते एक्सपोज झाले. नंतर त्यांनी ती वरची एक लाईन डिलीट केली आणि नंतर मग आहे तसा ट्विट टाकला. पण यामध्ये पाकिस्तानचं एक गोष्ट स्पष्ट झाली की पाकिस्तान स्वतःच्या डोक्यानं वागत नाही, त्याला अमेरिका चालवते. या ठिकाणची सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की हे युद्ध थांबलेलं आहे. त्यानंतर काय अपडेट येतात, काय काय नवीन गोष्टी घडतात, कशा पद्धतीनं याचं इम्प्लिमेंटेशन होतं ते आपण बघूया. याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत राहूच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.